नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहे नवीन व्हिडिओमध्ये नवीन कार जी की आहे स्कॉडाची कायलॅक, जी की काही महिन्यांपूर्वी जे स्कॉडाने इंडियन मार्केटमध्ये लॉन्च केली होती आणि ती जे आज आपल्यासोबत आहे. फर्स्ट ऑफ ऑल बिग थँक्स टू शाईन स्कॉडा सातारा, ज्यांनी ही गाडी जे आपल्याला रिव्ह्यूसाठी अवेलेबल करून दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये जे आपण याची डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत, त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत, काय नवीन आहे, पूर्ण जी गाडी आहे तीच या ठिकाणी नवीन आहे. तर ही जी गाडी आहे जशी की टाटाची नेक्सॉन असेल त्या सेगमेंटमधले गाड्या जे आहेत त्याच्याशी ही जी गाडी कम्पीट करते. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. यामध्ये जे टोटली 4 व्हेरियंट्स येतात, क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर प्लस आणि प्रेस्टिज. हे जे 4 व्हेरियंट जे आहेत तुम्हाला या कारमध्ये पाहायला भेटतात. तर ही जी आता आपल्या समोर आहे ते सिग्नेचर प्लस ऑटोमॅटिक कार जे ते आत्ता सोबत आहे आपल्या. तर सुरू करतो त्याच्या कीपासून. की जे तुम्हाला काही या प्रकारे फ्लिप की पाहायला भेटते. स्कॉडाची बॅजिंग आहे, लॉक अनलॉक आणि बूट ओपन करण्यासाठी तुम्हाला कीवरती फंक्शन दिलेले आहेत. फ्रंटमध्ये पाहिजे झालं तर काही या प्रकारे आपल्याला याची ग्रिल बघायला भेटते. एक मॅसिव्ह ग्रिल जी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते, ब्रॉड ग्रिल. स्कॉडाची सिग्नेचर ग्रिल जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. जसं की आप या ठिकाणी बघितलं तुम्हाला कुशाकमध्ये पण तीच ग्रिल बघायला भेटते, जी या ठिकाणी लेगसी कंटिन्यू होत आली आहे. क्रोम पार्ट जो आहे तो त्या तिकडच्या मानाने इकडे रिमूव्ह केलेला आहे, पण सूट जो आहे एकदम परफेक्ट या ठिकाणी होतं. मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला स्कॉडाचा लोगो पाहायला भेटतो. साईडला जर पाहायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी DRL कम इंडिकेटर जे या ठिकाणी पाहायला भेटतात. डे टाईम रनिंग लाईटचं काम जे ते हे सुद्धा करतात. त्यासोबतच खाली पाहायचं झालं तुम्हाला स्प्लिट हेडलॅम्प जे ते या ठिकाणी जरूर पाहायला भेटतात. स्कॉडा क्रिस्टल लाइटिंग जे ते या ठिकाणी बॅजिंग तुम्हाला पाहायला भेटतीये. सोबतच जर पाहायचं झालं फ्रंटमध्ये तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स बघायला भेटतात. कोणताही तुम्हाला फ्रंट कॅमेरा या ठिकाणी पाहायला भेटत नाहीये. सोबतच जर वरती पाहायचं झालं तुम्हाला काही या प्रकारचे याचा रूफ बघायला भेटतं, ज्यामध्ये तुम्हाला सनरूफ आणि शार्क फिन अँटेना या ठिकाणी जरूर पाहायला भेटतो. साईडमध्ये पाहायचं झालं तुम्हाला काही या प्रकारचे साईड लुक जे त्या ठिकाणी पाहायला भेटतात. 2255 mm जो आहे या ठिकाणी तुम्हाला व्हील बेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. सोबतच जे 17 इंच जे तुम्हाला अलॉय व्हील्स या ठिकाणी बघायला भेटतात. फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक पाहायला भेटतो आणि रिअरमध्ये जर पाहिजे झालं तुम्हाला या ठिकाणी ड्रम ब्रेक ऑफर केलेला आहे. सोबतच या ठिकाणी पाहिजे झालं तर तुम्हाला जे कीलेस असेन्ट्री या ठिकाणी पाहायला भेटते, म्हणजे तिथं जे तुम्हाला बटन या ठिकाणी लॉक अनलॉक करण्यासाठी पाहायला भेटतं. की पॅसिव्ह एंट्री या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. सोबत जे या ठिकाणी ORVमध्ये तुम्हाला टर्निंग लाईट्स या ठिकाणी पाहायला भेटतात. इंडिकेटरची प्लेसमेंट या ठिकाणी आहे. जर या ठिकाणी पाहिजे झालं रिअरमध्ये तर रिअरमध्ये जे तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स पाहायला भेटतात. तेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. स्कॉडाची बॅजिंग आहे, कॅलॅकची बॅजिंग या ठिकाणी पाहायला भेटते. काही या प्रकारचं जे टेल लॅम्प बघायला भेटतं. टेल लॅम्पची डिझाईन जे तुम्हाला युनिक पाहायला भेटते. या ठिकाणी जे पाहायचं झालं तर तुम्हाला जे वरच्या साईडला जे इंडिकेटरची प्लेसमेंट या ठिकाणी बघायला भेटते, जसं की तुम्ही पाहू शकता. आणि खाली जे तुम्हाला रिव्हर्स लाईट पाहायला भेटते, रिफ्लेक्टर या ठिकाणी आहे. 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी पाहायला भेटतात. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आहे. करूया त्याच्या बूटला ओपन. बूट ओपन केल्यानंतर जे तुम्हाला काही या प्रकारचं बूट बघायला भेटतं. पार्सल ट्रे जो आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो. जर पाहायचं झालं बूटच्या बाबतीत तर तुम्हाला जे 446 लिटर मॅसिव्ह असा बूट स्पेस जो आहे या ठिकाणी पाहायला भेटतो. यामध्ये तुम्हाला लाईट सोबतच जे 2 हुक्स या ठिकाणी पाहायला भेटतात, जे की 3 kg जे तुम्ही यावरती जर तुम्हाला होल्ड करायचं असेल, लावायचं असेल, तुम्ही लटकू शकता. स्पेअर व्हीलची साईज जे तुम्हाला 15 इंचचे जे स्टील रिम पाहायला भेटते. सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला जे जॅक पाहायला भेटतो, ती एक चांगली गोष्ट आहे. काही या प्रकारचं रिअर होतं, बूट स्पेस होता या ठिकाणी तुम्हाला क्लोज करण्यासाठी. इथेच एक हँडल टाईप या ठिकाणी दिलेलं आहे. कारण याचं हायड्रॉलिक्स जे ते खूप जबरदस्त या ठिकाणी पाहिजे झालं. तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा जो या ठिकाणी पाहायला भेटतो. बूट करूयात क्लोज झालेलं नाही आहे, तुम्हाला जोरात क्लोज करावं लागणार, त्यावेळेला हे क्लोज होणार आहे. या ठिकाणी जे तुम्ही फ्यूल ह्याचा भरू शकता. 45 लिटरचं जे तुम्हाला फ्यूल कॅपॅसिटी यामध्ये पाहायला भेटते. जाऊयात आपण सेकंड रोमध्ये. डोर जर पाहायचं झालं तर तुम्हाला काही या प्रकारचा डोर बघायला भेटतो. डोरवरती जे तुम्हाला डोर लॉक अनलॉक करण्यासाठी हँडल, विंडो अप अँड डाऊन करण्यासाठी बटन, सोबतच या ठिकाणी थोडीशी स्पेस आणि या ठिकाणी तुम्हाला बॉटल होल्डर आणि स्पीकर जो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो. समोरचे सीट जे ती माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट आहे. तर आतमध्ये जाऊन जे पाहूया त्याच्यामध्ये ॲक्च्युअल स्पेस किती आहे. कारण याचा व्हील बेस जो एवढा मोठा आहे तसं नक्की ॲक्च्युअल काही फरक आहे का. त्याआधी जाण्याआधी मी तुम्हाला दाखवायचं झालं या ठिकाणी काही या प्रकारे तुम्हाला बेंच सीट या ठिकाणी बघायला भेटते, ज्यामध्ये 3 हेडरेस्ट तुम्हाला पाहायला भेटतात. 1, 2, 3 सोबत 3.3 सीट बेल्ट या ठिकाणी आहेत. ISO चॅनल फिक्स माउंट या ठिकाणी आहेत. सेंटरमध्ये जर पाहिजे झालं या ठिकाणी तुम्हाला आर्मरेस्ट विथ कप होल्डर या ठिकाणी पाहायला भेटतं. तर जाऊयात आतमध्ये आणि पाहूयात ॲक्च्युअली यामध्ये स्पेस किती आहे. बाय द वे याच्या सीट जे आहेत 60-40 स्पीड सोबत येतात.
तर आलो आहोत आपण आतमध्ये. जर पाहिजे झालं तर स्पेसच्या बाबतीत नी रूम खूप चांगला या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे माझ्या हाईटच्या लोकांसाठी म्हणजे 6 फीट प्लस जे आहेत त्यांच्यासाठी चांगला आहे. सोबतच जे या ठिकाणी अंडर साईज सपोर्ट खरोखरच खूप छान आहे. कारण या सेगमेंटच्या गाड्यामध्ये खूप कमी अंडर साईज सपोर्ट पाहायला भेटतो. सोबतच या ठिकाणी पाहिजे झालं तर तुम्हाला जे काही या प्रकारे रिअर पाहायला भेटतं. इथं जे तुम्हाला हँडल दिलेलं आहे, सोबत या ठिकाणी हुक आहे, 2 रिअरमध्ये लाईट पाहायला भेटतात. डोअर ओपन असल्यामुळे हे दोन्ही चालू आहेत. सेंटरमध्ये जर पाहिजे झालं तुम्हाला AC व्हेंट्स पाहायला भेटतात. 2 टाईप C चार्जिंग पोर्ट्स आहेत. आणि मेन महत्त्वाची गोष्ट, छोट्या गोष्टींवरती कशी कंपनी काम करते बघा. यामध्ये तुम्हाला जे मॅगझिन होल्डर तर दिलाच आहे, सोबतच या ठिकाणी मोबाईल होल्डर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. ती एक चांगली गोष्ट आहे या ठिकाणी. तर काही या प्रकारचं सेकंड रो आहे. तर जाऊयात आपण फ्रंटमध्ये आणि पाहूयात फ्रंटमध्ये याच्या काय गोष्टी आहेत. ओके, तर फ्रंट डोअर जर पाहिजे झालं तर काही या प्रकारचा फ्रंट डोअर पाहायला भेटतंय. काही या प्रकारचे त्याचे 4 पॉवर विंडोचे कंट्रोल्स आहेत, विंडो लॉक अनलॉक. सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला ORMचे कंट्रोल्स या ठिकाणी पाहायला भेटतात. कप होल्डर या ठिकाणी आहेत. आणि मेन गोष्ट या ठिकाणी तुम्हाला जे रिफ्लेक्टर जरूर पाहायला भेटतात. फ्रंट डोअर आणि रिअर डोअरच्या खाली सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जे रिफ्लेक्टर जरूर पाहायला भेटतं, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ती एक चांगली गोष्ट आहे. तर पाहिजे झालं इंटिरियरमध्ये तुम्हाला काही या प्रकारे फ्रंट 2 सीट्स पाहायला भेटतात. फ्रंट इंटिरियर डॅशबोर्ड काही या प्रकारे आहे. स्टेअरिंग व्हील जर पाहिजे झालं 2 स्पोक स्टेअरिंग व्हील जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याच्यावरचे कंट्रोल जे आतमध्ये जाऊन आपण पाहूयातच. फ्रंट दोन्ही सीट जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली पॉवर ॲडजस्टेबल सीट जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. सोबतच जे दोन्ही सीट जे तुम्हाला व्हेंटिलेटर फंक्शन सोबत येतात. आतमध्ये जाण्याआधी जे आपण इंजिनकडे जाऊयात. इंजिन मी ओपन केलेलं आहे. तर पाहिजे झालं याच्या इंजिनच्या बाबतीत तर तुम्हाला जे काही या प्रकारचं इंजिन पाहायला भेटतं, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी जे तुम्हाला 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे या ठिकाणी पाहायला भेटतं, जे की 114 bhp आणि 178 न्यूटन मीटरचं टॉर्क या ठिकाणी तुम्हाला देतं. काही या प्रकारे जे याचं इंजिन आहे. करूयात हे क्लोज आणि जाऊयात आपण फ्रंट इंटेरियरमध्ये. जर आतमध्ये जाऊन पाहायचं झालं तर फर्स्ट ऑफ ऑल जाऊयात गाडीच्या आतमध्ये. यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपण जे गाडी चालू करूयात, कारण बाहेर खूप जे या ठिकाणी गरमी आहे. तर गाडी स्टार्ट केलेली आहे मी. तर या ठिकाणी पाहिजे झालं तर काही या प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड पाहायला भेटतं. सोबतच या ठिकाणी स्कॉडाची बॅजिंग आहे. ॲक्च्युअलमध्ये 3 टोनमध्ये तुम्हाला डॅशबोर्ड पाहायला भेटतं, ब्लॅक ग्रे, सोबतच ग्रीन थोडीशी ग्रीनमध्ये थोडंसं एलिमेंट आहे सेंटरला. सोबतच परत ब्लॅक आणि खाली पाहिजे झालं तर ग्रे. तर 1 बाय 1 गोष्टीकडे जाऊयात. 4 AC व्हेंट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. ती एक चांगली गोष्ट आहे. ACची चिलिंग आहे ती सुपर फास्ट या ठिकाणी. एवढं ऊन बाहेर असून सुद्धा जे खूप लवकर जे आतमध्ये चिल्ड यानं केलेलं आहे. सोबत जर पाहिजे झालं या ठिकाणी तुम्हाला खाली ग्लव्ह बॉक्स बघायला भेटतो. या ठिकाणी तुम्हाला सनग्लास होल्डर पाहायला भेटतो, जो की गाडीच्या ग्लव्ह बॉक्सच्या आतल्या साईडला आहे. आणि ग्लव्ह बॉक्स जे तुम्हाला कूल्ड या ठिकाणी पाहायला भेटतो. सेंटरमध्ये जे पाहिजे झालं तर 10 इंचचे तुम्हाला टच स्क्रीन या ठिकाणी बघायला भेटतं, जे की अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले जे याचं सपोर्ट या ठिकाणी करतं. करंटली जे याच्यामध्ये जे सेफ की जे इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही ते एक्सेस करू शकता. ती की जे ती आत्ता माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला स्क्रीन जास्त दाखवू शकत नाही आहे. एवढंच सांगतो की अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले जो या ठिकाणी सपोर्ट आहे, जे मला शोरूममधून कळलं आहे. सोबतच या ठिकाणी पाहिजे झालं 8 इंचाचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं, ज्यामध्ये तुम्हाला RPM मीटर या ठिकाणी शो होतं. सोबतच जर तुम्हाला स्पीड मीटर पाहिजे असेल तो होतो. डिजिटल स्पीड जर पाहिजे असेल तर अशीच शो होते. पार्किंगमध्ये गाडी असतो. सो आत्ता P या ठिकाणी आहे. वरती RPM या ठिकाणी दिसेल, वरती टेम्परेचर, खाली रेंज आणि सर्व काही गोष्टी जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. 2 स्पोक स्टेअरिंग व्हील या ठिकाणी पाहायला भेटतं, जे की एक प्रीमियम आहे आणि एकदम स्मूथ आणि लाईट या ठिकाणी स्टेअरिंग तुम्हाला पाहायला भेटतं. सेंटरमध्ये स्कॉडाची बॅजिंग या ठिकाणी आहे. हे जी बटन्स आहेत ती मला खूप युनिक वाटलेली आहेत. ही जे बटन आहे ते व्हॉल्यूमसाठी आहे आणि इकडे जे ते मोड्स वगैरे सिलेक्ट करण्यासाठी आहे. तर याने व्हॉल्यूम अप अँड डाऊन होतं. एक कूल असं बटन तुम्हाला पाहायला भेटतं. ही कार ऑटोमॅटिक असल्यामुळे तुम्हाला पॅडल शिफ्टर्स या ठिकाणी पाहायला भेटतात. ती एक चांगली गोष्ट आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला लाईटचे कंट्रोल्स या ठिकाणी पाहायला भेटतात. राईट साईडला जे तुम्हाला हेडलाईटचे कंट्रोल्स या ठिकाणी पाहायला भेटतात. स्टार्ट स्टॉप बटन जे तुम्हाला या ठिकाणी खाली पाहायला भेटतं, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सोबतच या ठिकाणी जे खाली तुम्हाला एक्सिलेटर आणि ब्रेक जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. डेड पॅडल जो आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईडला. सोबतच जर पाहिजे झालं सेंटरमध्ये तुम्हाला या ठिकाणी ACचे कंट्रोल्स या ठिकाणी पाहायला भेटतात. हजार्ड लाईट्स या ठिकाणी तुम्ही गाडी लॉक अनलॉक करू शकता. ऑटो स्टार्ट स्टॉप जे ते तुम्ही या ठिकाणी ऑन ऑफ करू शकता. फ्रंट 2 सीट्स व्हेंटिलेटेड आहेत, त्याचे कंट्रोल जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. खालच्या साईडला तुम्हाला वायरलेस चार्जिंग पॅड जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. 12 वोल्ट सॉकेट या ठिकाणी आहे.
जिथे तुम्ही तुमचं चार्जर वगैरे काही असेल एक्स्ट्रा ते पण लावू शकता. सोबत या ठिकाणी तुम्हाला काही या प्रकारचा मॅन्युअल गिअर नॉब या ठिकाणी बघायला भेटतो. गिअर सिलेक्टर आहे. सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला एसीचे कंट्रोल्स पाहायला भेटतात. फॅन स्पीड आणि टेम्परेचर कंट्रोल जे तुम्ही या ठिकाणी येऊन करू शकता. सेंटरमध्ये इथे तुमचे की वगैरे जे तुम्ही ठेवू शकता. खाली 2 कप फोल्डर्स या ठिकाणी आहेत. या ठिकाणी तुम्हाला आर्मरेस्ट पाहायला भेटतो जो की एक्सटेंडेबल आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअल हँडब्रेक पाहायला भेटतो. याच्या आतमध्ये तुम्हाला स्टोरेज सुद्धा बघायला भेटतं. तर काही या प्रकारच्या गोष्टी आहेत. सोबतच वरती पाहायचं झालं तुम्हाला सन ब्लाइंडर पाहायला भेटतं विथ मिरर पॅसेंजर साईड, नो मिरर ॲट द ड्रायव्हर साईड. सोबत या ठिकाणी पाहायचं झालं तुम्हाला सनरूफचे कंट्रोल्स पाहायला भेटतात. सनरूफ जे तुम्हाला काही या प्रकारे पाहायला भेटतं. काही एवढं जे सनरूफ या ठिकाणी ओपन होतं ते एक चांगली गोष्ट. आता ऊन येतं त्यामुळे फिलहाल याला बंद करतो. तर काही या प्रकारे तुम्ही याला हाफ ओपन ठेवायचं असेल तर ठेवू शकता. आणि इकडून जे असं क्लोज केल्यानंतर हे क्लोज होतं. तर काही या प्रकारचं इंटिरियर होतं. आणि मेन गोष्ट ऑटो डिमिंग ओव्हर VM तुम्हाला रिअर व्ह्यू मिरर या ठिकाणी पाहायला भेटतो. ती एक चांगली गोष्ट आहे. स्कोडाची जी कायलायक आहे यामध्ये तुम्हाला काही या प्रकारे गोष्टी इंटिरियरमध्ये पाहायला भेटतात. बाहेर जाऊयात गाडीच्या आणि बोलूया त्याच्या प्राईसच्या बाबतीत. तर आता आलेलो आहोत गाडीच्या बाहेर. तर या ठिकाणी पाहायचं झालं तर तुम्हाला ही गाडी जे जवळपास 9-9.5 लाखापर्यंत जे तुम्हाला ऑन रोड जाणार आहे. स्टेट वाईज ही जे प्राईस आहे व्हॅरी होत राहते, हे नक्की लक्षात ठेवा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ स्कोडा कायलॅकबद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच जे आहेत मराठी तुम्हाला कार, बाईक, कमर्शियल व्हेकल्स किंवा कार्स जे आहेत फॅमिली कार्स, पॅसेंजर कार्स याचे व्हिडिओ जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सीट बेल्ट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा.